तर गाईज फायनली रात्री आमचा फोन जमा करून घेतला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आता सकाळी भेटतोय। तुम्हाला दर्शन वगैरे झालेले हे बघा, इथून तुम्हाला मंदिर दिसणार आहे, तुम्ही पण बघू शकता। मंदिराचं आजूबाजूचं वातावरण आहे खूप छान। हे बघा, आता जस्ट आम्हाला फोन भेटले त्यामुळे मी ब्लॉग बनवतोय। आता आपल्याला तिथं हे पण आहे, नदी पण आहे, थोडंसं तलावासारखं, तिथं पण जायचं आहे। हे बघा, एकदम मस्त आहे गाईज मंदिर। आता आपण फोटोज वगैरे पण काढू छान, तर चला जाऊया। तर गाईज हे जे आहे ना, हे सोन्याचा कळस आहे आणि मेन कळस तोच आहे मंदिराचा, तुम्ही पण बघू शकता। तर गाईज तुम्ही बघू शकता हे पूर्ण जे आहे ना मंदिराचा परिसर आहे। आता आपण जाऊया तलावाकडं। तर गाईज आता आपण चाललेलो आहे भोजनालयाकडे। हे सगळे थांबलेले होते आपण फोन आणूपर्यंत, फोटोज वगैरे पण काढले आपण खूप। तर चला जाऊया आता। तर गाईज इथलचं वातावरण खूप शांत आहे आणि बेस्ट आहे, म्हणजे छान वाटतं इथं, शांतता। आणि इथलचे सगळे जे लोक आहे ना ते देव धार्मिक आहे, जास्त म्हणजे असे वेगळे टाईपचे नाही आहे। तर गाईज आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या रस्त्याने, पहिले इकडून इकडं गेलतो, आता इकडनं चाललेलो आहे आपण भोजनालयामध्ये। तर गाईज आपण आता आलेलो आहे इथं जेवण करायला। तर गाईज आपलं जेवण वगैरे झालेलं आहे। आता आपण जाऊया रूमवर, कारण की आपल्याला जे ना इथलचं सिस्टम वेगळं आहे, एक दिवसाची रूम घ्यावं लागते, त्यानंतर डबल चेंज करावं लागते। तर आता आपल्याला डबल ते एक दिवसासाठी रूम चेंज करायची आहे, रूम वगैरे चेंज करू आणि मग इकडं फिरण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे। इथं म्युझियम आहे, 2-3 तळे पण आहे, तळ्यामध्ये जायचं होतं पण आता नंतर जाऊया आपण म्युझियममधून आल्यावर। तर चला जाऊया आपण आपल्या याच्यावर सोसायटीमध्ये। तर गाईस आता आपण आलेलो आहे रूमवर आणि आपल्या रूमवर मी एकटाच आहे, कारण की आपलं सगळं पसारा भरायचं आहे आणि जायचं आहे गाईस। आता आपल्याला रूम चेंज करायची, सेकंड रूम घ्यायची आहे, त्यामुळे आपण पसारा वगैरे भरू आता। तर गाईस फायनली आता आहे ना रूम तर आपल्याला काही भेटले नाही, आपण त्याच रूममध्ये आहे, आपण तेच कपडे घातलेले आता आणि फ्रेश झालेलो आहे, आंघोळ वगैरे केलेली। आपण बालाजीमध्येच फिरणार आहे इथं तिरुमलाला वरती। तर चला बघूया आपण कुठं जातोय तर फिरायला। खूप सारे प्रॉब्लेम्स झाले त्यामध्ये, रूमच नव्हती भेटत आपल्याला सेकंड, त्यामुळं तर गाईस आता आपण चाललेलो आहे म्युझियम मध्ये। इथलचं म्युझियम खूप छान आहे, जाऊया आपण बघूया तिथं। तर गाईस आपण आलेलो आहे आता म्युझियमकडे। हे इकडचं जे आहे ना ते म्युझियम आहे। पहिले आपण चहा पितो आता, हे बघा चहा 15 रुपये, कॉफी पण 15 रुपये। तर चला चहा वगैरे घेऊ मस्त एकदम। तर गाईस आता आहे ना आम्ही जाणार होतो म्युझियम मध्ये, पण आताच कळलं की 4 महिने आधीच ते म्युझियम बंद पडलेलं आहे। तर आता आपण चाललेलो आहे शॉपिंग करायला, तर जाऊया शॉपिंग करण्यासाठी। तर गाईज आता आपण आलेलो आहे मंदिरासमोर। हे बघा इथं पालखी वगैरे निघणार आहे, हे बघा आता हत्ती पण आलेला आहे इथं। तर गाईज आता आपण पालखी बघितलेली आहे, आता आपण जाऊया थोडंसं पुढं, नवीन काहीतरी बघूया। इथं तलावामध्ये पण जायचं होतं, बघू आता कुठं जातोय तर गाईज सेकंड पालखी निघलेली आपली।
आम्ही मंदिराकडनं वरती आलेलो आहे. हे बघा इथं थोडंसं शॉपिंग वगैरे चालू आहे यांची. फोटोज वगैरे मूर्ती ते घेऊ लागलेली आहे मम्मीने ते. आपण पण टाइमपास करतोय मस्त एकदम. फुल एन्जॉय चालू आहे काय आपण. तर गाईस हे जे आहे ना हे सर्वात मोठं मार्केट आहे इथलचं. हे बघा तुम्ही पण बघू शकता. इकडं दोन्हीकडं पण शॉप्स आहेत. इकडं पण आहे आणि इकडं पण शॉप्स आहेत. तर चला जाऊया आपण. आपली शॉपिंग चालू आहे. खूप टाइम लागतोय पण शॉपिंग करायला. गर्दी पण खूप जास्त आहे. तर गाईस फायनली शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही फोटो फ्रेम वगैरे घेतली. आता जाऊया आपण बाहेर. आपल्याला जेवायचं डिसाईड करायचं आहे. भोजनालयामध्ये जेवायचं आहे का हॉटेलमध्ये जायचं आहे ते डिसाईड झाल्यावर मग जाऊया आपण. खूप टाइम लागून गेला शॉपिंग करायला. तर गाईस आपण आहे ना बाहेर आलो शॉपिंग वगैरे करून आणि इथं जेवण वगैरे पण केलेलं आहे आता. कारण की गर्दी झाली गाईस, खूप जास्त गर्दी झाली त्यामुळं लगेच लवकर जेवण करून निघून गेलो. व्लॉग बनवता नाही आला गाईस मला. तर गाईस आता आहे ना आपण बाहेर आलेलो आहे. मस्त संस्थेच्या बसमध्ये बसून जाऊया आता. गाईस इथलची सेवा खूप छान आहे. म्हणजे दर्शन वगैरे करायला पण तुम्ही बसमध्येच जाऊ शकता. तर गाईस फायनली आपण आलेलो आहे आपल्या सोसायटीमध्ये. म्हणजे जिथं रूम्स आहे त्या सोसायटीमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडं आहे ना रूम्स आहेत. इकडून इकडून दोन्ही लाईडनी इकडून पण आहे. आमच्या 3 रूम आहे. एक खालच्या साईडला आहे, एक इथं आहे आणि एक इकडं पुढं आहे. तर गाईस कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.